पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीची पुष्टी। नेमका किती डीए वाढेल जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारचे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 7व्या वेतन आयोगाची एक मोठी आनंदाची बातमी आहे। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता फार कमी वेळात 56% वाढवणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर उत्पन्न परिणाम होईल आणि वाढीव किमतीमुळे काहींचा दिलासा मिळेल। डीए वाढीमुळे निश्चितच कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। महागाई भत्त्यांशी संबंधित सध्याची स्थिती काय आहे मित्रांनो? आजपर्यंत डीए हा 53% आहे, तर ऑक्टोबर 2024 मध्ये तो ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICP वर आधारित सुमारे 55.05% पर्यंत वाढेल। जानेवारी 2025 पर्यंत हा आकडा 56% वर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पेन्शनधारकांना होणारे फायदे पहा मित्रांनो। या वाढीचा थेट फायदा पेन्शनधारकांनाही होणार आहे। त्यांची मासिक पेन्शन त्या प्रमाणात वाढेल। ही वाढ त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरेल। महागाई भत्ता मोजणीचा आधार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICP आहे, जो किंमत वाढ दर्शवतो। अशा प्रकारे डीएची गणना केली जाते। घोषणा आणि अंमलबजावणी मित्रांनो, नवीन डीएची अधिकृत घोषणा मार्च 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु डीए 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल असे मानले जाईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या कालावधीतील थकबाकीची रक्कमही मिळेल। यापुढे महागाई भत्त्यात आणखी वाढ होऊ शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे। हे सर्व AICPI डेटावर अवलंबून आहे। किंमत निर्देशांक वाढल्यास डीए देखील वाढेल। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे त्यांची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच, शिवाय त्यांचे जीवनमानही वाढेल। कर्मचारी आता जानेवारी 2025 मधील घोषणेची वाट पाहत आहेत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।